हरिओम. चिंतन योगदा श्री जयगणेश जोशी यांनी केलेले प्रवचन. प्रवचन क्रमांक 169. विश्वाचे आर्त भाग 8. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची जाले देह ब्रह्म. आवडीचे वालभ माझेनी कोंदाटले, नवल देखिले नभाकार गे माये. बाप रखुमा देवीवरू सहज निटू जाला, हृदयी नटावला ब्रह्माकारे. भावार्थ: भगवत प्राप्तीसाठी व्याकुळ झालेली विश्वामधील सर्वांच्या दुःखाची तळमळ माझ्या मनामध्ये मला भावली. त्यामुळे माझे सर्वांग आत्मपरब्रह्मरूप झाले. ते माझ्या जिव्हाळ्याचे प्रेमस्वरूप माझ्यात कोंदटून गेले. अशा या नभाकार आत्मपरब्रह्मरूपी चैतन्याला मी पाहिले, याचे मोठे नवल वाटते. हा रखुमाईचा पती बाप श्री विठ्ठल मला सहजपणे यथायोग्य प्राप्त झाला. माझ्या अंतःकरणात तो विश्वरूप होऊन विसावला. आवडीचे वालभ माझेनी कोंदाटले, नवल देखिले नभाकार गे माये. ते माझ्या जिव्हाळ्याचे प्रेमस्वरूप माझ्यात कोंदटून गेले. अशा या नभाकार आत्मपरब्रह्मरूपी चैतन्याला मी पाहिले, याचे मोठे नवल वाटते. शब्दार्थ: आवडीचे, जिव्हाळ्याचे, जीव की प्राण असलेले. वालभ म्हणजे प्रेमस्वरूप. माझेनी कोंदाटले म्हणजे माझ्यात घर करून राहिलेले, माझा संपूर्ण ताबा घेतलेले. नवल देखिले नभाकार गे माये म्हणजे हे विश्वमाते, मला विश्वरूपी दर्शनाने अचंबित केले. निरूपण: या आत्मब्रह्म पुरुषोत्तमाने मला झपाटले. मला आता याचेच वेड लागले. मला त्याचीच ओढ लागली. मला तो जीव की प्राण झाला. मला त्याच्याशिवाय क्षणभरही करमत नाही. झोपेत त्याचा विसर झाला असे होईपर्यंत मला त्याचे स्वप्न पडते. मी त्याला झोपेतही दूर ठेवू शकत नाही. असा तो आता माझ्या जिव्हाळ्याचा विषय झाला. डोळे, कान, नाक, जिव्हा, त्वचा ही माझी बाह्य पंचज्ञानेंद्रिये आत्मपरब्रह्माचेच दर्शन घेतात. बुद्धी, स्मृती, मन, जीव, अंशात्मा ही अंतःपंचकडी आत्मपरब्रह्माचेच स्वरूप झाली आहेत. बोलणे, हात, पाय, गुद, जननेंद्रिय ही बाह्य पंचकर्मेंद्रिये आत्मपरब्रह्मातच कार्यरत असतात. अशा प्रकारे या माझ्या प्रियकराने मला अंतर्बाह्य व्यापले आहे. मला अंतर्बाह्य सर्व बाजूनी सर्वस्वी घेरले आहे. बाह्य पंचज्ञानेंद्रियांनी जे जे पाहावे, ऐकावे, हुंगावे, चाखावे, जाणावे, तेथे तेथे सर्व आत्मपरब्रह्माचेच रूप मला आढळते. अंतःपंचकडी सतत आत्मपरब्रह्मातच मग्न असते. त्याचेच चिंतन करत असते. बाह्य कर्मेंद्रिये त्याच्याच कार्यात रत असतात. अशा प्रकारे मी आत्मपरब्रह्मातच रमलेला असतो. त्याच्याशिवाय मला अन्य कोणताही विचार, आचार राहिलेला नाही. माझ्यामधील याच्या अंतःबाह्य स्वरूपाने आता मला त्याचेच विराट स्वरूप प्राप्त झाले आहे. मी माझा असा स्वतंत्र म्हणून कोणी शिल्लक राहिलेला नाही. ओम तत्सत त्वम असी अर्थात हे आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमा, तूच एकमेव सत्य आहेस. तू म्हणजेच मी आणि मी म्हणजेच तू आहेस. तू आणि मी एकच आहोत. अशी माझ्या आकाशाप्रमाणे विस्तृत, विराट, व्यापक अवस्था झालेली आहे. प्रत्येक वस्तूत, गोष्टीत, कणात, थेंबात, क्षणात मी इतके जन्म फक्त उपभोग आणि उपभोगच शोधत, त्यांचा मनमुराद आस्वाद घेत, त्यासाठी सुखदुःख सोसत, त्याने विव्हळत, तळमळत, अत्यंत केविलवाण्या अवस्थेत मौज मानून आयुष्य जगत होतो. आज जाणीव होत आहे की मी त्या किड्याप्रमाणे चिखलात, घाणीत, दलदलीत जन्म घेत होतो. त्यातच जगत होतो आणि त्यातच मरत होतो. इतके जन्म सदा बडबड करणारा मी आता मौनात राहू लागलो आहे. इतके जन्म सतत जनतेत, समुदायात वावर करणारा मी आता एकांतप्रिय झालो आहे. इतके जन्म भौतिक वस्तुजगताचे अमर्याद उपभोग घेत
आयुष्य जगणारा मी आता देहधर्मापुरता नाईलाजाने भौतिकात राहून जास्तीत जास्त काळ अध्यात्मामध्ये रममाण होत आहे. भौतिकातील दैहिक उपभोगांच्या सुखदुःखमय वर्तनातील आयुष्यापेक्षा आध्यात्मिक जीवनामधील बौद्धिक आचरणात परम आनंद होत आहे. भौतिकापेक्षा जीवनात महागोडी आहे. जनसमुदायापेक्षा एकांतात महाशांतता मिळत आहे. अन्न, वस्त्र, निवाऱ्याच्या भपकेबाज बडेजावापेक्षा साध्यासुध्या राहणीमानात जगायला वेळ मिळत आहे. देवा, इतके जन्म या जगडव्याचे संशोधन विच्छेदन करून निसर्गाला नमविण्याच्या छंदात मी स्वतःला पार हरवून बसलो होतो. आज जाण आली की आत्मपरब्रह्माला नमवण्यापेक्षा, टक्कर देण्यापेक्षा त्याच्यातील समर्पणामधून स्वतःला जाणण्यातच कैवल्यानंद आहे. देवा, इतके जन्म मी स्वतःला ओळखू शकलो नाही. माझे हे इवलेसे रूप घेऊन या विश्वात स्वतःवरील विश्वासाने मी क्षुद्र गोष्टींच्या मागे वणवण भरकटलेल्या अवस्थेत वावरत होतो. परंतु आता सर्वस्वी तुझ्यावर सोपवून त्या नैसर्गिक प्रवाहात वाहून तुझ्यामध्ये विलीन होण्यातच सत्य आनंद आहे. आता मला या सर्वाचे नवल वाटत आहे. घडलेल्या घटनेचे कारण माहीत नसले की आपल्याला नवल वाटते. मुंबईत असलेला पाहुणा खेडेगावात असलेल्या आपल्याजवळ फोनवरून बोलतो. मुंबईतील दृश्य आपल्या समोरील पडद्यावर उमटते. यामागील वैज्ञानिक कारण माहीत नसल्यामुळे गावकरी अचंबित होतात, किंवा कारण माहीत असले तरीही आपल्याला ते अनपेक्षित प्राप्त झाले याचे आश्चर्य वाटते. किंवा या दोहोपलीकडे आपले बाळ रांगू लागले, बोलू लागले की त्याचे कौतुक मिश्रित नवल वाटते. विराट विश्व आपल्या चिमुकल्या अंतःकरणात सामावले. आपल्यासारख्या सामान्य माणसाला विराटाची प्रचिती आली. आपल्यासारख्या संसारीला साक्षात्कार झाला, असे हे संमिश्र नवल आहे. माझ्या अंतस जे विराट आहे त्याला न ओळखता मी बाहेरील विराटाला गवसणी घालायचा मूर्खपणा करत होतो. मला आश्चर्य वाटत आहे की दूरवरचे पाहण्यात मला माझ्या पायाखालील दिसत नव्हते. परंतु आता मला माझे स्वस्वरूप अमर्याद असल्याची जाण आली. मी मला जाणले. म्हणजे काय जाण आली ते पुढील शेवटच्या चरणात सांगितले आहे. ते आपण पुढील प्रवचनांमध्ये पाहू. हरिओम.